पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या एका तरुणीमुळे चर्चेत आलेत। खरं तर पंतप्रधान मोदी हे वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत असतात। पंतप्रधान मोदी हे भारतातच नाही तर जगातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्यानं त्यांच्या अगदी बारीक-सारीक हालचालींवर सोशल मीडिया पोस्टवर संपूर्ण जगाचं लक्ष वेधलेलं असतं। म्हणूनच त्यांच्या संदर्भातील कोणतीही गोष्ट लोकांच्या नजरेतून सुटत नाही। सध्या अशीच एक अगदी छोटीशी गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे। मोदींचा या तरुणीसोबतचा फोटो व्हायरल होतोय। यावरून आता मोदी समर्थक आणि विरोधक आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय प्रकरण आहे ते पाहूयात। 27 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला। या फोटोमध्ये मोदी मंत्री किरण रिजिजू यांच्यासोबत चालताना दिसतायत। त्यांच्या मागून आणखी एक तरुणी चालताना पाहायला मिळते। सुटाबुटात असलेली ही तरुणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। या तरुणीचं नेमकं नाव काय आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र ही तरुणी या फोटोत काय करते याबद्दलची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमधील एसपीजी कमांडो आहे। अनेकांनी मोदींचा हा फोटो व्हायरल केला असून पहिल्यांदाच एसपीजीमध्ये महिला कमांडो तैनात करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आलाय। पण यामागचं सत्य असं आहे की ही महिला कमांडो या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमधल्या आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र चालताना पाहायला मिळत आहेत। त्यांचे स्पेशल प्रोटेक्शन कमांडो ऑफिसरही एका ठराविक पद्धतीनं त्यांच्यासोबत चालत असतात। सुरक्षेसाठी हे केलं जातं। त्यामुळे राष्ट्रपती मुर्मू तिथे असल्यानं त्यांच्या या कमांडो देखील आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत। परंतु एका ठराविक अँगलनं हा फोटो घेऊन तो क्रॉप करून टाकण्यात आल्यानं ती जी महिला कमांडो आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आल्या असल्याचं सांगितलं जातंय। परंतु ही महिला कमांडो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्पेशल प्रोटेक्शन कमांडोमध्ये येते। अतिमहत्त्वाच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या आजूबाजूला कोणी येऊ नये म्हणून हे कमांडो तैनात केलेले असतात। सध्या एसपीजीमध्ये 100 महिला कमांडो आहेत। परंतु मोदींचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र विरोधकांनी याआधीही महिला कमांडो तैनात करण्यात आल्या असल्याचा दावा केलेला आहे आणि अनेक नेत्यांचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत। आणि असं असताना पंतप्रधान मोदींचे समर्थक आणि त्यांचे विरोधक एकमेकांमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि असेच राजकीय आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।